तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ॲग्री ब्लॉग्समध्ये. तर 2-3 दिवस झाले ब्लॉग नाही केला कारण की म्हणजे स्पृहा मॅडमची तब्येत नव्हती बरी, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही केलेला. आणि आज आहे नागपंचमी, तर आज तिला बरं वाटतं स्पृहा मॅडमला. तर आता उठवते तिला, 10 वाजून गेलेत, स्कूल पण आहे ना तिची, तर तिला आता उठवते. देवपूजा वगैरे झाली आहे माझी, तर देवपूजा झाली तर आता पहिले चहा पिते. उपवास पण आहे माझा नागपंचमीचा. मयांक क्लास टिफिनला दिलेली पावभाजी. आणि आता स्पृहा मॅडमचा प्रश्न आहे, तिला काय देऊ जेवायला ते. स्पृहा मॅडम उठलेली आहे, आंघोळ पण झालेली आहे. स्पृहा मॅडमला विचारूया, स्पृहा मॅडम कसं वाटतंय नक्की? तरी उठल्यापासून जाणार नव्हती, बोलते माझ्या अजून पोटात दुखते, मला ताप आला तर, मला थंडी लागली तर, म्हणजे बहाणे आहेत स्कूलला न जाण्याचे ना बेबी. काल आम्ही घरी पण गेलेलो आणि आज पण आम्हाला जायचं आहे. नागपंचमीचं मांडतात घरी, तर पाया पडायला जायचं आहे. स्पृहा मॅडम जाणार स्कूलला आणि मी आणि मयांक जाईल फक्त. काल तू गेले ना, तर चला आता स्पृहाचं आवरते पटकन. माझ्या आता ताट येतं. काय रे, स्कूलला जायचं तर खोकला पण यायला लागला काही. चल सँडल घाल. स्पृहा मॅडम पण गेलेली आहे आता स्कूलला. जायची इच्छा नव्हती अजिबात, तरी पण गेली. आणि तिला आमटी भात जेवायला पण दिला आणि खाऊन पण गेले. आमटी भात तिला जाम आवडते, ते सांबार मसाला टाकून बनवते तसा. ते पण गेले जेवून. मागे मी बोललेली, त्यांच्या मित्राच्या मुलाचा ॲक्सिडेंट झालेला, तर ते ठाण्याला गेलेत दवाखान्यामध्ये. ते खूप सिरियस आहे तो, तर तिकडे गेलेत दवाखान्यामध्ये त्याला बघायला. काल पण अख्खा दिवस होते तिकडेच ना, आज पण गेलेत तिथेच. तर मयांकला बनवली भेंड्याची भाजी. ते घोसाल्याची भजी यांना काढलेली, त्याने नाही खाल्ली. आता मयांकला परत काढेल, ते नरम पडते ना लगेच. आणि ते बनवलेली आहे तिखट डाळ, जी स्पृहाला आवडते, टिफिनला पण घेऊन गेली ती. रव्याची खीर आणि भात, रव्याची खीर बनवली आणि भात बनवले. हे पण जेवून गेले आता. आणि आता मयांक येईल, जेवेल आणि मग नंतर आम्ही जाऊ घरी कवडला. बाबुली आले स्कूलवरून, आता जेवायला बसले बाबुली. आणि मस्त कपडा घातला महाकालचा. घालायला बघत नाही कपडे चांगले, टोचा लागला तरी. पूजनला समय आणलेला घरून, तर आता घरी घेऊन चालले. परत आता गणपतीनं लागतील ना, तर मी आता घेऊन जाते, पण आता लागणार नाही ते, तर घरी घेऊन चालले मी आता. आणि खीर घेतली थोडीशी डब्यामध्ये, रव्याची बनवलेली. ती रांगोळी काढायला मला गेलेला आहे अर्धा तास पण नसेल तेवढा. मी आधी ड्रॉ करून घेतलं, नंतर काढली. तर कशी वाटली रांगोळी माझी कमेंट करून सांगा. खूप मस्त वाटते, रिअलमध्ये वाटते, अशी रिअल असे असं साप तशीच वाटते. तर नक्की कमेंट करा रांगोळी कशी वाटली तुम्हाला. आम्ही आता निघतोय, मनू आणि मी चाललोय रिक्षाने. लगेच यायला लागेल कारण की स्पृहा येईल ना, तर स्पृहा यायच्या आधी आम्हाला यायचं पटकन जाऊन. तर चला, रिक्षा आले खाली, आम्ही आता चाललोय. आणि कपडा चांगला वाटत होता तो महाकालचा, त्याला लागला टोचायला, लगेच काढला. कली कशी वाटली खरं सांग? भारी आहे. हां भारी आहे. चल, वाटत तुला 3D टाईप? त्याला ट्राय केलं तुम्ही 3D टाईप करायचं, पण वाटत नाही. खरं सांग मनू? खरंच मी करावं आता. वाटत नाही मला. आता तू हे केलं, टेन्शनमध्ये टाकला. मी सांगते खूप भारी वाटते. अरे पण ती 3D नाही वाटत, मी एवढंच बोलतो बा. चांगली वाटते पण 3D नाही वाटत. पाऊस केवढा जोरात पडते बघा. स्कूलला सुट्टी आताच पडायला लागले, लगेच पडत होते. आता 8 दिवस पडला ना.
हा जामच जोरात आले ना. साबुदाणे टाकलेले दुसरे नाही बनवले. आता मी वेफर्स आणले. नक्की उपवास कोणाचा इकडे बघा. माझ्यासाठी मी आणले बरं तर रिक्षामध्ये खाईल मी. इकडे सुरुवात केलेली आहे. इशू कोण आहे? दादा बोल दादा. काय जेवण बिवून घेऊन आले आवाज आहे मला असं वाटायचा. अरे ती भांडी ह्याची कसली समाई या होत्या ना तिकडं. गिशूनी काय केलं बघा. गिशूनी इथे गिशूनी काय केला. हा हा बाबू गिशू दादा गिशू मम्मी बोल. मम्मी मम्मी बोल आधी. मम्मी आधी मम्मी बोल. काय पडलं. मी आलो. तू करते ना बाप्पा. बाबाचे बाप्पा करतो ना. याला घे याला घे. बघ पाय पडेल बघ. याला घे. सकाळी मीटिंग बसलो होतो हा आला आणि पण बाबा पाहिजे बाबाच्या पाया पड. अगो हो बाई. कसं असते तर 4 दात काढून असते शाला तो असते. जामच नखरा आले त्याला बघ ना. इशू बायला आवाज दे. बाय बाय बाय. आगो बाय बोलला. छान मस्त बोलला. इशू आगो बाई. आईला आवाज दे. हा आया बाबाला आवाज दे. पप्पा आवाज दे. व्हेरी गिशूचा गुड. बाप्पा कर. गिशूचे बाप्पा कर. गिशूचे बाप्पा कर. गिशूचा पाय कुठे पाय. हा बाप्पा कर. बाप्पा कर. बाप्पा कर. वाकवत नाही जास्त. असं अंगातच आले काही. आल्या ग बाया आल्या. अगं जोरातच येतं. नाही चालूच आहे अंगा दे बघ. पक्का नौटंकी ना तो. मी आता चहा पिऊन लगेच निघतोय. गिशू बाबा कोण ओरडला. गिशूने तिला आया ओरडली. आया ओरडली. गिशू आया बोल. आता बोलणार नाही वाटतं आया. दे मग आवाज दे. बाबा आया. गिशू आवाज दे आईला. आया. दे आया. आई कशी ओरडली तुला. अशी ओरडली. गोसाला आणायला चला. भेटला बघा गोसाला. ते गोसाला ह्याच्यामध्ये काय झालं. गोसाला हात कापला का काय. कापला नाही ते पण मोबाईल एखादा पकडलेला म्हणून. कार्यक्रम चालू आहे. शेवटचा कार्यक्रम. शेवटचा. आईचा वासरी एक डबल आहे. चल.
आम्ही आत्ताच पोहोचलेलो आहोत घरी. स्प्रो यायच्या आधी पोहोचलो. स्प्रो मॅडम पण आलेली आहे आता. आणि आता जेवणाचं बघते मी कसं काय. डब्बाच नाही खाल्ला, मीठच कमी होता. हा बघ तूच बोलली ना दे म्हणून डाळ भात. डाळ भात काम किंवा हो खोल खोल जरा खोल मला दाखवतं. मी सामान पण घेऊन आली येताना कारण सामान थोडंसं संपलेलं. कोलगेट वगैरे ते पण घेऊन आली आणि कोथिंबीर नाही भेटली ते संपलेली दुकानामध्ये. तर आता मयंक ट्युशनला जाईल तेव्हा येताना घेऊन येईल. अरे वा छान नाही खाल्ला. अरे वा पैसे का डब्यात ठेवला. लागत होती का मग. हा आता मला भूक पण लागली. थंडी पण लागत होती, भूक पण लागली. मग आता उद्या जाशील की नाही स्कूलला. नाही स्कूलला उद्या पीटी आहे. रोजच आज पण बोलली पिटी आहे. स्पृहा रांगोळी बघितली बघितली. कशी आहे. शिव पिंगावर हा असा नाव होता. आम चटका लागल हाताला. आलू वडी इथं आमची मम्मी. पोळ्या लागते माझी मम्मी. ह्याच्यात काय आहे? नैवेद्य काढते मी. ठीक आहे. ते टाकते तव्यामध्ये. मी टेस्ट करू. वडे आता पहिली पुरणपोळी. हा गरम आहे गरम आहे. इथे पकड. पाणी कोण घेईल. उजव्या हातात. तर आता जेवण झालंय आमचं. एवढी जेवली ना की मला आता भांडी घासायची पण इच्छा नाही. अख्खा किचन भरले भांड्यांनी. आणि चोंबडीने माझं नाव सांगितलं आज पप्पाला. बोलते काय बोलली रे चोंबडी. मला बरं वाटत होतं तरी मला औषध दिला पियाला. म्हणजे तिला तू का म्हणजे काय तिने काय सांगितलं. काय सांगितलं ग. का मला औषध नाही दिला. औषध नाही दिला बोलते मला थंडी लागते. मम्मीने अजून मला औषध नाही पाजलेलं. अशी चोंबडी चोंबडी. तर असा गेलेला आहे आमचा दिवस. मस्त कवाडला जाऊन आलो. आणि तुम्ही आमचं हे बघितलं असेल भाजीपाला लावलेलं. मयांकने दाखवलं जरासं. आता नेक्स्ट टाइम मी गेल्यावर घरी तुम्हाला दाखवेल. खूप मस्त असा बगीचा दिसतोय. त्याच्यामध्ये शिरोळी, काकडी, घोसाळी, अजून ते देठ बोलतात ते लावलेले आहेत आमच्या इथे भाजीपाला. तर नेक्स्ट टाइम आता मी गेल्यावर नक्की दाखवेन तुम्हाला. तर चला आजचा दिवस असा गेलेला आहे. आजचा व्लॉग इथेच एंड करते. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. आणि पोळ्यांचं ना त्या दिवशी मी बहिणीला घेऊन गेलेली पोळ्या. तर त्याचंच पुरण थोडंसं राहिलेलं. मला त्याची आठवणच नव्हती. नाहीतर मी घरी घेऊन जाणार होती पोळ्या नैवेद्यासाठी. खीरच घेऊन गेलेली. नाहीतर मी पोळ्याच जास्त करून दाखवतात. आमच्या इकडे नाही दाखवत पोळ्या. आमच्याकडे ते भुजाचे लाडू. तर ते लाडू प्राजक्ताने भरलेले डब्यामध्ये ते पण आणायला विसरले मी. एवढ्या घाईघाईमध्ये आलो. कारण की मॅडम आमच्या येणार होत्या ना घरी. स्प्रुहा मॅडम. तर ते भुजाचे लाडू आमच्याकडे बनवतात आणि काही ठिकाणी पोळ्या बनवतात. तर पुरण होतं मला आठवणच नाही. मी आत्ता बनवल्या. आल्यावर फ्रीजमध्ये बघितलं तर मला दिसलं. तर पोळ्या बनवल्या तेव्हा किती 7 झाल्या. 7 एक बडबडी आहे एकदम. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग. तर गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.